तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला विश्वा हा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर जान्हवी आणि विश्वाची आपल्याला पुढे लव्ह स्टोरीसुद्धा पाहायला मिळणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं पाहायला भेटतं की जयंत हा जान्हवीला खूप जास्त त्रास देत असतो। वेगवेगळ्या प्रकारे जयंत हा जान्हवीला टॉर्चर करत असतो। जान्हवीसुद्धा जयंतला प्रत्युत्तर न देता जयंतचा त्रास ती सहन करत असते। पण येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार नाही, कारण लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येतं। तर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळलेली असते। काही करून जान्हवीला जयंतपासून सुटका हवी असते, पण जयंत मात्र जान्हवीला कुठेच जाऊ देत नसतो। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की जयंत आणि जान्हवी एक दिवस बाहेर फिरण्यासाठी जातात आणि मग एका बोटीवरती येतात आणि मग जान्हवीला हीच एक संधी वाटते जयंतच्या तावडीतून सुटण्याची। आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की आपण एक गेम खेळूया आणि मग जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून ठेवते आणि मग समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारते आणि मग जयंतला वाटतं की जान्हवीचं आता समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे आणि मग जयंत जान्हवीच्या घरी जातो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आणि तिचं निधन झालेलं आहे। आणि मग हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात। त्या ठिकाणी जान्हवीचा फोटो ठेवलेला असतो आणि सगळेजण रडत असतात आणि त्या ठिकाणी जयंतसुद्धा आलेला असतो, तो सुद्धा जान्हवीची आठवण काढून रडत असतो। आणि मग त्याच रात्रीच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीचं निधन झालेलं नसतं, जान्हवी ही समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते। आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की रात्री जान्हवी लपून लक्ष्मी निवास यांच्या रूममध्ये येते, लक्ष्मीच्या पायापाशी बसून ती रडत असते आणि मग तेवढ्यात लक्ष्मीला जाग येते आणि मग जान्हवीला जिवंत बघून लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो आणि याचबरोबर तिला आनंदसुद्धा होतो। ती जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे, जयंतने तर आम्हाला सांगितलेलं आहे की तू समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आणि तुझं निधन झालेलं आहे। आणि मग जान्हवी लक्ष्मीला घडलेला सगळा प्रकार सांगते। जयंत तिला सुरुवातीपासून कशा प्रकारे त्रास देतो, कसा टॉर्चर करतो हे सगळं ती सांगते आणि मग हे ऐकून लक्ष्मीला मोठा धक्काच बसतो आणि मग लक्ष्मी ठरवते की आता जान्हवीला परत जयंतकडे जाऊ द्यायचं नाही। ती जान्हवीला सांगते की तू परत आता जयंतकडे जाऊ नको, तू इथेच घरी राहा। पण जान्हवी सांगते की नाही, मला इथे थांबून जमणार नाही, कारण जयंतला समजलं मी जिवंत आहे तर मला जयंत परत त्याच्या घरी घेऊन जाईल, जयंत हा माझ्यासाठी काही करू शकतो। आणि मग असं बोलून जान्हवी तिथून निघून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी आपण असं पाहतो की जान्हवीच्या आजीची तब्येत खराब असते, त्यामुळे जयंत हा जान्हवीच्या आजीला पाहण्यासाठी लक्ष्मी निवास यांच्या घरी आलेला असतो। आणि मग तिथे गेल्यानंतर जयंतला जान्हवीच्या पायातील एक पैंजण सापडतं आणि जान्हवीच्या पायातील पैंजण त्या ठिकाणी पाहून त्याला मोठा धक्काच बसतो। त्याला वाटतं की जान्हवी तर जिवंत नाही, मग जान्हवीच्या पायातील पैंजण इथे कसं काय आलं, पण त्याकडे तो जास्त लक्ष देत नाही आणि मग तो बाहेर येतो। बाहेर आल्यानंतर एक मुलगा त्याला भेटतो, तो मुलगा त्याला म्हणतो की तुम्ही एकटेच कसं काय आलात, जान्हवीताई कुठे आहे। आणि मग जयंत त्या मुलाला म्हणतो की जान्हवी ह्या जगामध्ये नाही। आणि मग हे ऐकून मुलगा म्हणतो की हे कसं शक्य आहे, मला तर जान्हवीताईने रात्री चॉकलेट दिलेलं आहे। आणि मग त्या मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर जयंतला खात्री होते की जान्हवी जिवंत आहे आणि ती माझ्यापासून लपत आहे। आणि मग जयंत ठरवतो की काही करून आता जान्हवीला शोधायचं आणि मग इथून पुढे आपल्याला जयंत जान्हवीला शोधताना दिसणार आहे। तर आपण पुढील भागामध्ये असं पाहतो की जान्हवी ही विश्वाच्या घरी आलेली असते आणि विश्वाच्या घरी ती चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करत असते, पण ती विश्वाच्या समोर येत नसते। जेव्हाही विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती तिचं तोंड साडीने झाकून घेत असते किंवा मग दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते। त्यामुळे विश्वाला असं वाटत असतं की काम करण्यासाठी घरी कोणती तरी एक नवीन मोलकरीण आलेली आहे। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की विश्वा पेपरमध्ये बातमी बघतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे आणि ही बातमी वाचून विश्वाला मोठा धक्काच बसतो। आणि मग त्याच भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की रात्र झालेली असते, जान्हवी बाहेर येऊन गाणं म्हणत असते आणि मग विश्वाला जान्हवीचा आवाज ऐकू येतो। आणि मग जान्हवीचा आवाज ऐकल्यानंतर विश्वाला वाटतं की माझं जान्हवीवर किती प्रेम होतं, जान्हवी या जगामध्ये नाही तरीसुद्धा मला जान्हवीचा आवाज ऐकू येतोय। आणि मग असं म्हणत विश्वा त्या ठिकाणी रडत बसतो। आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की जान्हवी ही विश्वाच्या घरी काम करत असताना जान्हवीने विश्वाला दिलेलं काय गिफ्ट तिला सापडतात आणि मग त्यावरून जान्हवीला विश्वाच्या आणि तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येऊ लागते। विश्वा तिची किती काळजी घ्यायचा, किती प्रेम करायचा हे सगळं जान्हवीला आठवू लागतं। तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता आपल्याला पुढे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळून पुढे विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये येणारा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, तर तो तुम्हाला पाहायला आवडेल का, कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।